नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. फलटणच्या लेकीनं नवा इतिहास रचलाय. देशातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ऐतिहासिक नोंद तिची झालेली आहे. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांच्या हस्ते सिद्धाली शहा यांचा सन्मान देखील करण्यात आलाय. फलटणच्या सिद्धाली शहा ठरल्या देशातील सर्वात तरुण नगरसेविका. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ऐतिहासिक नोंद देखील करण्यात आली. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आलाय. IBR अचीवर मिळणं हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मला आता खूप ओव्हरवेल्मिंग आणि ग्रेटफुल वाटत आहे. या सर्वाचं क्रेडिट किंवा श्रेय मी माझ्या सर्व मतदारांना देत आहे, कारण की त्यांनी माझ्यावर एवढ्या कमी वयात विश्वास दाखवला आणि मला भरभरून मतांनी त्यांनी निवडून दिलं. माझे वडील अनुप शहा यांना सर्व श्रेय देत आहे आणि या सर्व प्रोसेसमध्ये ज्यांनी माझं खंबीर सख्या आत्यांपेक्षा जास्त ठामपणे उभा राहिल्या त्याच म्हणजे माझ्या माऊली फाउंडेशनच्या सर्व माझ्या आत्या यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते, कारण की हे सगळं त्यांच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. तर बातमी आहे चंद्रपुरातून. रस्त्याअभावी गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे. 2 महिने उलटूनही प्रशासन अजून उदासीनच आहे. आदिवासी समाजानेच हाती घेतलेला आहे रस्ता निर्मितीचा विडा. मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. आता आदिवासी समाजानेच रस्ता निर्मितीचा विडा हाती घेतलेला आहे. शाळे आहे, लहान लहान मुले आहे, वर येतात तिकडे चढून जाते. लहान लहान मुले जाले तकलीफ आहे, याले तकलीफ आहे, ते बॅग धरून जाते. मग 4 दिवस तिकडे राहते, 2 दिवस घरी राहते आणि 2 दिवस घरी राहिला तर तिकडे जात बी नाही. आता आपला जहाचा रस्ता आहे पाय, ते आता आम्ही ठकतो म्हणत आहे. पाय दुखते, कमर गिमर दुखते. आता जा याले आम्हाला लय परेशान आहे. म्हणून आहे की ते लहान लहान मुले बी जाले पाहत नाही. तिथं रोड बी द्यायचा, वोट बी मागायला यायचं. तेव्हा त्याच्या अकरायचं आम्ही तिथं गेलो तर 15 ते मंत्रीपाशी, पालकमंत्रीपाशी त्यांना म्हणला रोड मंजूर झाला. म्हणा 2 महिना झाला तर रोड अजून येत नाही. रोड पाहिजे मला म्हणला तर 2 महिना झाला रोड नाही म्हणते. आम्ही मंजूर केलं म्हणला, मंजूर केलं पण आता जेसीबीच्या वाट पाहतो आम्ही. 2-3 दिवस झाला तर घरीच राहतो. जेसीबीला त्याला सांगून देऊ असं रस्ता काढायचा आहे म्हणून आम्ही घरीच राहतो. तर जेसीबी येत नाही. त्याला पालकमंत्री काय केला काही, शिवसाहेब काय केला काही. आम्हाला आता 2 दिवसानंतर आम्हाला जेसीबी पाहिजे, आम्हाला जा आले रस्ता पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.